बातमीपत्राला सुरुवात करूया। सुरुवातीला मोठी बातमी। दंडकारण्यात आजपासून माओवाद्यांच्या शहीद सप्ताहाला सुरुवात झालेली आहे। माओवादी संघटना अस्तित्वाच्या संघर्षात असताना होत असलेला हा पहिलाच शहीद सप्ताह असल्याने संपूर्ण दंडकारण्यात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। गेल्या वर्षभरात माओवादी संघटनेला मोठे धक्के बसून अनेक वरिष्ठ नेत्यांनी आत्मसमर्पण केलं, तर अनेक कुख्यात कमांडर चकमकीत ठार झाले। तरीही काही माओवादी सक्रिय कॅडर आणि जन मिलिशियाच्या हालचालींची माहिती समोर आल्याने प्रशासन सतर्क झाले। C60 कमांडोची 16 पथकं अतिसंवेदनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवत असून ड्रोनद्वारे जंगलावर नजर, गडचिरोली, छत्तीसगड, तेलंगणा पोलिसांची संयुक्त शोध मोहीम, गुप्त माहितीची देवाणघेवाण आणि 25हून अधिक सीमावर्ती पोलीस ठाण्यांना हाय अलर्टचे आदेश देण्यात आलेले आहेत। अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेश, प्राजक्ता, गेल्या 45 वर्षापासून माओवाद्यांच्या देशातल्या मध्य भारतातला जो भाग आहे, घनदाट जंगल असलेला, त्या भागात हालचाली कारवाया आहेत आणि दरवर्षी माओवादी शहीद सप्ताह साजरा करतात। माओवाद्यांचा मोठा नेता चारू मजुमदार याच्यासह जे माओवादी कमांडर मोठे नेते चकमकीत ठार झालेले आहेत त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा शहीद सप्ताह असतो आणि हा शहीद सप्ताह आजपासून सुरू झालेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर बघितलं तर गेल्या 2 वर्षात माओवाद संपुष्टात आणण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी ज्या अभूतपूर्व पद्धतीने कारवाई केल्या, C60च्या गडचिरोलीतल्या जवानांनी ज्या पद्धतीने कॉम्बिंग ऑपरेशन्स राबवले त्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश आलेलं आहे आणि पोलिसांच्या एका रणनीतीमुळे माओवाद्यांच्या मोठ्या नेत्यांनी आत्मसमर्पण केलं, त्यामुळे माओवादी संघटना नेतृत्वहीन झाल्यातच जमा आहे। मात्र आपण जर बघितलं तर अजूनही ही विचारधारा दंडकारण्यात मोठ्या प्रमाणात आहे आणि या विचारधारेला मांडणारे जन मिलिशिया सदस्य जे आहे, ग्राउंड लेवलवर काम GRD सदस्य मोठ्या प्रमाणात आहेत आणि छत्तीसगडच्या बॉर्डरवर जे काही ऍक्टिव्ह कॅडर आहेत ते सुद्धा फिरत आहेत आणि अलीकडेच भामरागडमध्ये एक बॅनर पत्रकही सापडलं होतं। त्यामुळे गडचिरोली पोलिसांसह दंडकारण्यातल्या सुरक्षा यंत्रणेने माओवाद्यांच्या या हालचालीची गंभीर दखल घेतलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हा आजचा जो पहिला शहीद सप्ताह आहे, या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर हा खूप सुरक्षा यंत्रणांच्या या ठिकाणी आता हालचाली वाढलेल्या आहेत। C60 कमांडो पथकं 16च्या जवळपास ही अतिसंवेदनशील भागात पाठवण्यात आलेली आहेत। गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक M रमेश हे ऑपरेशनल एडिशनल SP होते, आता ते स्वतः SP आहेत। त्यामुळे त्यांनी या भागात कशा पद्धतीने माओवाद्यांच्या हालचाली छत्तीसगडच्या बॉर्डरवर रोखायच्या त्या दृष्टीने एक रणनीती आखलेली आहे। त्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून C60 पथकांची ही विशेष मोहीम सुरू आहे आणि छत्तीसगड पोलीस, तेलंगणा पोलिसांच्या संपर्कात गडचिरोली पोलीस आहेत। त्यामुळे आतापर्यंत माओवाद्यांना रोखण्यात ज्या पद्धतीने यश आलेलं, आता हा माओवाद संपुष्टात येत असताना हा पहिला शहीद सप्ताह असल्यामुळे कुठलीही घटना घडू नये या दृष्टीने पोलीस अलर्ट मोडवर आहेत आणि ड्रोनचा वापर केला जात आहे। हा उच्च तंत्रज्ञान असलेले ड्रोन्स आहेत, त्या ड्रोनचा वापरही केला जात आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करून माओवाद्यांच्या हालचाली रोखण्याचा पूर्ण प्रयत्न गडचिरोली पोलिसांचा आहे। त्यामुळे आपल्याला 2 ऑगस्ट पर्यंत माओवाद्यांचा हा शहीद सप्ताह कसा पार पडतो हे पाहावं लागेल। ठीक आहे महेश, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। मुंबईतल्या वडाळ्यातील BST चाळ परिसरात कुख्यात गुंड नौशाद उर्फ चुहा याची दहशत पाहायला मिळते। नौशादनं चाकूचा धाक दाखवत 3 दुकानात दरोडा टाकला। आरोपीनं दुकानदारांना जीवे मारण्याची धमकी देत मोबाईल आणि सुमारे 22,000 रुपयांचा ऐवज लुटला। रस्त्यावरून जाणाऱ्या 3 नागरिकांना देखील चाकूचा धाक दाखवत त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला। ही संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली आहे। घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण असून व्यापारी आणि नागरिकांमध्ये संताप आहे। वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नौशादचा शोध घेत आहेत। एक महत्त्वाची बातमी। पुणे पंढरपूर मार्गावरील दिवे घाट आज बंद राहणार आहे। दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत दिवे घाट हा बंद असणार आहे। दिवे घाटाच्या रुंदीकरणाचं काम सध्या सुरू आहे आणि रुंदीकरणासाठी डोंगर भागात ब्लास्टिंग करण्यात येणार आहे। त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने दिवे घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे। वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन पोलीस वाहतूक विभागाने केलंय। मुसळधार पावसामुळे उजनी धरणाच्या जलसाठ्यात आता मोठी वाढ झालेली आहे। उजनी धरणाचा जलसाठा हा 97% गेलाय। उजनी धरण भरल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे।
पालकमंत्री जयकुमार गोरेंनी भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याची घोषणा केली। तसंच कृषी पंपांचा वीजपुरवठा 8 तास करण्याची घोषणा गोरेंनी केलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून कृषी पंपांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी परिसरातील शेतकरी करत होते।